हे बघा आता जस्ट ना मी जेवण वगैरे केले. आता ना पटकन ना शेळ्यांना त्यांना पाणी पाजून घेते आणि खरं सांगते तर बसल्या बसल्या एवढं ऊन लागायला लागले. आणि ना माझे बड्डेचे जे फोटो आहेत ना एकतर ते मी आज काढेल नाही तर उद्या शूट करेल. आणि खरं सांगते माझा बड्डेचा जो ड्रेस आहे ना तो तर मला एवढा आवडलेला आहे. तो पण मी ना ऑनलाईनच मागवलेला आहे. आता तुम्हाला आवडेल का नाही त्याचं तर मला माहिती नाही, पण मला ना माझा बड्डेचा ड्रेस खूप आवडलेला आहे. त्याच्यासोबत सुद्धा मी व्हिडिओज आणि फोटो भरपूर काढणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही थोडासा वेट करा. आणि ना चला मग आता मी पटकन काम वगैरे करून घेते. हे बघा गाजरं खांदून खांदून मला तेवढा घाम आलाय. आणि एकतर ना गाजरं लावले होते आणि मला वाटलं चांगली येतील, पण त्याने एवढे खाली गेले आणि एकदमच सडल्यान झालेत. पण एक अर्ध गाजर ना खूप छान आहे. हे बघा एकदम ऑर्गॅनिक आहे. ह्याला खत वगैरे काहीच टाकलं नव्हतं. पण आता ना आपण मुळा उपटून पाहूया की तो किती छान निघतो तो. तर हे बघा ह्याला ना आधी मी उपटीते मगच तुम्हाला दाखवते. पण वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही माझा ना तो कालचा हिंदीमधला ब्लॉग पाहिला असेल तर त्याला एवढे काही खास व्ह्यूज आले नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या मराठीच भाषेकडे वळलेले आहे. कारण मला वाटलं की मी जर हिंदी ब्लॉग काढला तर त्याला चांगले व्ह्यूज जातील, पण त्याला काही व्ह्यूज आले नाही. ते सगळं जाऊ द्या. तर तुम्हाला माहिती नाही आज काय आहे. तर आज आहे माझा जन्मदिवस आणि खरं सांगते आज ना मी खूप खुश आहे, कारण आज माझा जन्मदिवस आहे. चला मग आता ना मला थोडंफार काम सुद्धा करायचे आणि तुम्हाला ना आमच्या शेतातला थोडाफार भाजीपाला दाखवते काय काय आलेले. तेवढं सगळं ना तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि माझा मिनी बर्थडे तो पण कसं सेलिब्रेशन होणार आहे तो सुद्धा तुम्हाला ना आजच्या ह्या ब्लॉगमध्ये पाहिलं. त्यांना 8 वाजत यायला लागलेत आणि खरं सांगते एवढी गरमी व्हायला लागली ना. आणि हे पहा आम्ही ना भाजीपाला बांधण्यासाठी ना केवढं मोठं रबलचं पॅकेट आणले, कारण ना ह्याच्यानीच ना भाजी जी आहे ना तर ती चांगली व्यवस्थित बांधली जाते. चला आता ना मी शेतामध्ये जाते आणि आमच्या शेतामध्ये काय काय भाजीपाला आला ते सुद्धा तुम्हाला दाखवते. जसं की मुळा, गाजरना लावून मला वाटतं आता 2-3 महिने झाले असतील, 1.5-2 महिने झालेले आहेत. आणि गाजरना मी उकरूनच नाही पाहिले की ते नेमकं कसे तयार झालेले आहेत की नाही. तर आता ना मला उकरून वगैरे बघावं गाजर गोड झालं आहे की नाही. तर मग चला, ही जी तुम्हाला कुदळ दिसत आहे ना तर मी ह्याच्यानेच ना गाजर जे आहेत ना तर ते उकरून काढणार आहे. आणि आमचा बडी किती सुंदर आणि मला बघतोय. बडी, ए बडी काय बघतोस तू? वाव बडी. हे बघा कुकी केल्यानंतर ना जर कुणी माझा फेवरेट असेल तर तो ना माझा हा क्यूट बडी आहे. एवढा गोड आहे ना की काय सांगा. पहा अजून किती सुंदर आणि बघतोय बडी. हे बडी नाव जे आहे ना तर ते माझ्या भावाने नाव ठेवलंय त्याचं. आणि सकाळी सकाळी त्या पिल्लांना इथं खायला लागते. मी ना गाजर जवळ आले पण ना मला वाटत नाही ह्याच्या खाली चांगले गाजर निघतील. एकतर ना ते असं वेगळंच दिसायला लागलं एकतर. पण पाहून घे, हे बघा सगळे गाजर जे आहेत ना तर ते एकदमच खोल गेलेत आणि मला तर वाटत नाही नीट निघतील. तरी पण ना मी गाजर जे आहेत ना तर ते आता उकळून बघते. जर निघले तर चांगलं, जर नाही निघले तर मग ते तसे सोडून द्यायचे. गाजराच्या झाडावर ना अख्ख्या मधमाशाच बसलेले. मधमाशांना खरंच लई बेकार असतात. जर चावले ना तोंडच सुजून जाईल, इतके डेंजर असते. हे बघा आता ना मी गाजर करणार आहे. एकतर ना खाली खूपच राडा झाला त्याच्यामुळे ना गाजर जे आहेत ना तर ते आता मला माहिती नाही. ना एवढे गाजर निघलेले आहेत. अजून ना खाली खूप सारे गाजर आहेत. तर आता ज्यावेळेस सगळे ना गाजर ना ज्यावेळेस पूर्ण काढून येतील ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. बघा एवढी मेहनत मशागत करून ना गाजर जे आहेत ना तर ते अर्धे काही जमिनीतच राहिले आणि इतके घाण झालेले आहेत. खालूनच काही गाजर सडलेले आहेत. त्याच्यामुळे हे एवढं टोपलं भरूनच गाजर निघले. हे पहा एवढीच गाजर तीन आता इथं आलेले आहे. आणि इथं ना आपला मुळा पहा एवढा भारी झालाय ना. आता ना मी या मुळ्याला उठून बघते आणि पाहूया किती मोठं आहे. तर गाजरं खांदून खांदून मला एवढा घाम आलाय. आणि एकतर ना गाजरं लावले होते आणि मला वाटलं चांगली येतील, पण त्याने एवढे खाली गेले आणि एकदमच सडल्याने झालेत. पण एक अर्ध गाजर ना खूप छान आहे. हे बघा
एकदम ऑर्गॅनिक आहे, ह्याला खत वगैरे काहीच टाकलं नव्हतं. पण आता ना आपण मुळा उपटून पाहूया की तो किती छान निघतो तो. तर हे बघा, ह्याला ना आधी मी उपटीते मगच तुम्हाला दाखवणार. मुळा उपटवलाय, तुम्हाला बघायचं आहे का? तुम्ही जर बघितला ना तुम्ही हापून जाता, एवढा भारी आमच्या घरचा मुळा आहे. ते पण एकदम ऑर्गॅनिक आहे, खताचा कसलाच वापर नाही केला. तर हे पहा आपला मुळा जो तुम्हाला दिसत आहे ना, बघा एकदम ऑर्गॅनिक आहे आणि एकदम ना खाल्ल्यानंतर ना खूपच छान लागतो. मुळाची जी टेस्ट आहे ना तर ती गोड आहे. आपल्या जवळ चवळीच्या शेंगा सुद्धा आहेत, पण त्या ना थोड्याफार वाळलेल्या आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि ना मी त्या सुद्धा ना घरी घेऊन जाणार आहे. एकतर ना इथं राहिलेल्या ते शेंगा इतक्या खराब व्हायला लागल्यात. हे एवढ्या मोठ्या चवळीच्या शेंगा आहेत, तर ह्याच्यातल्या जेवढ्या पण काही हिरव्या आहेत ना तर मी त्याच घरी घेऊन जाणार आहे. मी ना आत्ताच इकडे आले होते पाणी बदलायला. एकतर ना मी तिकडं ते भाजीपाला काढत होते तर माझं पाण्याकडे लक्ष नव्हतं आणि सगळे वडी ज्या आहेत तर त्या भरल्या होत्या, त्याच्यामुळे आता नळी गेले आहे. बघा आत्ता ना म्हणजे दारे द्यायचं एवढं काही टेन्शन नाही. आत्ता ना हे वळी ज्या आहेत ना तर त्या सहजच भिजून जातात, कारण ना आम्ही पाणी जे आहे ना तर ते थोडंसं अशा पद्धतीने काही लावलेलं आहे. आता माझी पण मस्त छान अशी आंघोळ झालेली आहे आणि इथे ना पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो बघ. आणि आमच्या घरात असते ज्यावेळेस पण आम्ही स्वयंपाकाला बसलोत ना, पहिला जो नैवेद्य असतो ना तो आम्ही आमच्या गाईला चारत असतो. तर मग आता ना पटकन गाईला सुद्धा खाऊ घालते नैवेद्य, आणि मग पटकन मी सुद्धा जेवण वगैरे करून गाई शेळ्यांसाठी गवत पण घेऊन यायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहून गेली. हे पहा, हे आमचं आहे छोटंसं फ्रीज. काय झालं आम्ही फ्रीज नाही घेतलं म्हणून, पण आमच्या जवळ ना माठ आहे. आणि खरं सांगते फ्रीजपेक्षा ना माठातलं पाणी एवढं गार लागतंय ना, फ्रीज समोर तर माठ काहीच नाहीये. कारण लाईट जरी गेली ना तर फ्रीज तर लगेच बंद पडतं. मात्र हे जे माठ आहे ना, लाईट जाऊ किंवा नाही जाऊ तसं लाईटीचा आणि माठाचा काही संबंध येत नाही. मात्र पण माठामध्ये ना कोणतंही पाणी असलं ना इतकं गार राहतं ना की विचारच करू नका. आणि खरं सांगते माठातलं पाणीच ना सगळ्यात भारी आहे, जेणेकरून माठातल्या पाण्याने सर्दी होत नाही आणि काहीच होत नाही. जसं की फ्रीजच्या पाण्याने लगेच सर्दी होते, पण माठातल्या पाण्याने सर्दी होत नाही. आणि हे पहा, एवढे सुंदर छान असे ह्या झाडाला फुलं लागलेली आहे. आईने ना मस्त शेपू आणि चुक्याची भाजी बनवलेली आहे. आणि इथं चुलीजवळ मी त्यामुळे ना माझ्या डोळ्यात ना एवढा धूर चाललाय काय सांगा. खरंच चुलीवरचं धान्य खायचं असलं ना मग धूर पण थोडाफार सहनच करावा लागतो. आणि आईने ना खरं सांगते एवढी छान भाजी बनवलेली आहे ना. चला या मग तुम्ही पण मस्त चुलीवरचं खायला. आणि माझे जे बर्थडेचे फोटो व्हिडिओज आहेत ना तर ते एकतर मी उद्या शूट करेन, नाही तर आजच, कारण ना ऊन पण भरपूर झाले आणि घरामध्ये ना माझे काही फोटो व्हिडिओ जेवढे काही छान येत नाही, त्याच्यामुळे ना थोडा मी स्टॉपच घेतलेला आहे. हे बघा आता जस्ट ना मी जेवण वगैरे केले. आता ना पटकन ना शेळ्यांना त्यांना पाणी पाजून घेते. आणि खरं सांगते तर बसल्या एवढं ऊन लागायला लागले. आणि ना माझे बर्थडेचे जे फोटो आहेत ना एकतर ते मी आज काढेल, नाही तर उद्या शूट करेल. आणि खरं सांगते माझा बर्थडेचा जो ड्रेस आहे ना तो तर मला एवढा आवडलेला आहे, तो पण मी ना ऑनलाईनच मागवलेला आहे. आता तुम्हाला आवडेल का नाही त्याचं तर मला माहिती नाही, पण मला ना माझा बर्थडेचा ड्रेस खूप आवडलेला आहे. त्याच्यासोबत सुद्धा मी व्हिडिओज आणि फोटो भरपूर काढणार आहे. त्याच्यामुळे ना तुम्ही थोडंसं वेट करा. आणि ना चला मग आता मी पटकन काम वगैरे करून घेते. तर आता बघा दुपारचे ना 2 वाजलेले आहेत आणि आता ना मी माझा व्हिडिओ शूट करणार आहे बर्थडेचा. आणि व्हिडिओ जो आहे ना तर तुम्ही आता घरातच शूट करणार आहे, कारण बाहेर नाही एवढं ऊन आहे, त्याच्यामुळे ना आता घरातच मी माझा व्हिडिओ काढणार आहे. आणि हा छोटा फॅन आहे जेणेकरून ना मला गरमी नाही. चला मग आता पटकन ना मस्त बर्थडेचा व्हिडिओ शूट करते, कारण रात्र जर झाली ना तर व्हिडिओ कसलाच क्लिअर दिसत नाही. मग इथं मी बाहेर कसा का होईना आपला काढेल मस्त छानपैकी व्हिडिओ. हे बघा मी घातलेला आहे माझ्या बर्थडेचा ड्रेस. आणि विचार केला होता की संध्याकाळी फोटो वगैरे काढता येईल, पण संध्याकाळी काय होईल रात्रीच्या याला इतकं काही क्लिअर दिसत नाही. मी ना तुम्हाला हा पूर्ण ड्रेस दाखवते कसा दिसतोय. तर 5 मिनिटं. हा आपला जो हा ड्रेस आहे ना पूर्ण काही असा आहे. एकदम छान आणि एकदम परफेक्ट आहे. मला तर हा ड्रेस खूप आवडला. रात्रीचे नाही मला तरी 8 साडेआठ होत आलेले आहेत आणि खूप टाइम होऊन गेलेला आहे. अजून पप्पा आणि भैया दोघेही घरी नाही आले, त्याच्यामुळे नाही तर माझं भाजी करायचं काम चालू आहे. आणि भाजीमध्ये ना मी मस्त बनवत आहे अंड्याची भाजी. आणि बर्थडे जो आहे ना तर तो मी काही जास्त सेलिब्रेशन लई मोठा पण नाही, म्हणजे एकदम आपला सिम्पल आहे. ह्याच ड्रेसवरती मी सेलिब्रेशन करणार आहे, कारण गरमीच एवढी आणि ते कपडे काढायचे नवीन घालायचे खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे बर्थडे जो आहे ना तर तो एकदम मी सिम्पल करणार आहे. फक्त केक कटिंग आणि थोडंसं वळणं एवढंच आमचा बर्थडे असतो. लई मोठा काही आम्ही बनवत नाही. आणि आपली भाजी चालू आहे बघा. इथं ना मी पेस्ट वगैरे टाकलेली आहे. आता खूप दिवस झाला आम्ही ना चुलीवरतीच भाजी वगैरे बनवतो.
मग इथे ना भाजी वगैरे सगळी रेडी झाली आणि मी जेवणही केलं आणि मग पप्पाला आणि भैयाला खूप उशीर झाला होता, नाही मला घरी रात्रीचे 10-10:30 वाजले. आणि मग त्याच्यानंतर ना मग मी केक कटिंग वगैरे केली. मग असा काही माझा दिवस गेला. चला मग आता व्हिडिओ तुमच्या सर्वांना कसा वाटतं एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.